नमस्कार. देव झालेल्या परमभक्ताची वा श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा. ओम गंग गणपते नमः. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया हा जगभर होणारा नामघोष श्री गणरायाने त्यांच्या भक्तीमुळे प्रसन्न होत दिलेल्या वरदानामुळे भक्त आधी त्यांचे नाव घेतात. तुमची अष्टविनायक यात्रा झाली नसेल तरी हरकत नाही. तुम्ही चिंचवडच्या मोरयांच्या मंदिरात दर्शन घेतले तरी या यात्रेचे पुण्य लाभेल. 8 गणपतीचे तेज इथे साठवले आहे. ही मोरयाची पुण्याई. मोरयानेच अष्टविनायक यात्रा सुरू केली. जगात जो काहीही देव शकतो तो देव म्हणजेच देव. कर्नाटकातील जिल्हा बिदर गाव शाली येथील श्री वामन भट्ट शाळीग्राम आणि पार्वतीबाई यांना संतान नव्हते. त्यांनी तीर्थयात्रा केली, अनुष्ठान केले, तप केले. अखेर प्रसन्न होत श्री गणेशाने मी तुमच्या घरी जन्म घेईल सांगितले. या वचनाप्रमाणे मोरगाव जिल्हा पुणे यांचे भूस्वानंद हे पण नाव, इथंच मोरयांचा जन्म झाला. बालवयापासूनच त्यांना गणेश दर्शनाची ओढ होती. त्यांनी अष्टविनायक दर्शन घेत प्रत्येक ठिकाणी अनुष्ठान केले. त्या गणपतीचे तेज हृदयात साठवले. यानंतर त्यांना सद्गुरू योगीराज नयन भारती लाभले. त्यांनी कफनी, रुद्राक्षाची माळ, कमंडलू देत मंत्रोपदेश करून त्यांना नाथ पंथाची शिक्षा दिली. मोरया गोसावी झाले. गो म्हणजे इंद्रिय, जी त्यांच्या अंकित झाली. गुरूंच्या उपदेशाने मोरया यांनी थेऊरच्या जंगलात मुळामुठेच्या काठी घोर तपश्चर्या केली. 42 दिवसाच्या अनुष्ठानानंतर त्यांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या. मोरगावला मोरया गोसावींनी दीनदुबळ्यांचे संकट निवारण करून त्यांना भक्तिमार्गाला लावले. पण भक्तांचा राबता वाढल्यामुळे मोरयांना ध्यानधारणेस वेळच मिळेना. मग ते चिंचवडच्या किवजाई जंगलात ध्यान धारण्यासाठी आले. पण भक्तांनी त्यांना शोधून चिंचवडला आणले. पण ते मोरगावला मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पायी 65 किलोमीटर जायचे. वृद्धापकाळाने ते अवघड झाले. एकदा उशीर झाल्याने मयुरेश्वराचे मंदिर बंद झालेले बघून ते खूप दुःखी झाले. ही गोसावींची भक्ती बघून गणपती प्रसन्न झाले. त्यांनी दृष्टांत देत वरदान दिले की यापुढे माझ्या नावाबरोबर तुझेही नाव जोडले जाईल. मी तुझ्याकडे येईल, तुझ्या 7 पिढ्यात अंशरूपाने राहील. त्या दृष्टांताप्रमाणे कऱ्हा नदीत त्यांना गणपतीचा तांदळा सापडला. त्यांनी याचे मंदिर चिंचवडला बांधले. इथे लोकांना ते आध्यात्मिक मार्गदर्शन करू लागले. मोरया गोसावीवर भक्तांची नितांत श्रद्धा असल्याने मोरया गोसावी हे गणेशाचे अवतार असल्याचे भक्त मानू लागले. लोक त्यांना देव म्हणून संबोधू लागले. त्यांच्या प्रचंड संख्येच्या अनुयायींनी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा केलेला जयघोष दृढ झाला. मोरया गोसावींना प्रत्येक भक्त हृदयात स्थान मिळाले. पुढे विदेही अवस्थेत राहताना मयुरेश्वराच्या परवानगीने चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली. त्यांच्या मुलाने समाधीस्थळी पवनेकाठी मोरया गोसावींचे मंदिर बांधले. आज चिंचवडची ओळख ही मोरया गोसावी यांच्या मंदिरामुळे आहे. मोरया गोसावी यांच्यामुळेच लोक गणेश भक्तीकडे आकृष्ट झाले. संकटमुक्त होत भक्तीचा आनंद लुटत आहेत. अशा या श्रेष्ठ गणेश भक्त श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांना वंदन. पवनेच्या काठी संजीवन योगी श्री गणेशांचे भक्त मोरया गोसावी, भवदुःखहारी उभा मोक्षद्वारी, दीनांच्या उद्धारा जन्मा येई. माझे मित्र डागा सर, त्यांचं बालपणापासून मोरया गोसाव्यांशी संबंध आलेला आहे. नुकतेच आम्ही समाधी उत्सव झाला, संजीवन समाधी उत्सव, त्यावेळेस
माझं दर्शन झालं आणि मला खूप आकर्षण झालं आणि त्यांनी जी माहिती मला पुरवली ती मी ऑडिओ स्वरूपात आपल्यासमोर सादर करत आहे, अर्पण करत आहे. मोरया गोसावी मंगलमूर्ती मोरया.